आणि ते तिथे ट्रिगर करणं खूप इझी आहे. फक्त जाऊन असं असं पेट्रोल ओतायचं आणि सगळे टन 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 उड्या मारा. इतकं तन्वी, हे घर तुझं नाहीये, तुम्ही बिग बॉसच्या घरात आहे. तुम्ही स्वतःची घरं घ्या आणि मग हे डायलॉग्स बोला की माझ्या समोर ती येते आणि जेव्हा आणि मला आठवते ती बोलली कुत्र्याच्या चेहऱ्याची, पण मी कुत्र्याच्या चेहऱ्याची दिसतच नाही. नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते. आणि बिग बॉसच्या घरात दुसरं एविशन पार पडला आणि त्यातून सोनाली राऊत ही स्पर्धक घराबाहेर पडली आहे. आणि आता माझ्यासोबत आहे सोनाली. सोनाली, कशी आहेस? व्हेरी गुड. कशा आपण? मी मस्त. सुरुवातीला बिग बॉसच्या घरात जायच्या आधी जी सोनाली असं म्हणत होती की मी माझं बेस्ट देणार आहे, खूप जास्त एक्सपेक्टेशन घेऊन जी घरात गेलेली, पण ती सोनाली आता इथे आहे. म्हणजे काय झालं असं नेमकं? ऍक्च्युली मी पण खूप एक्सपेक्टेशन घेऊनच घरी गेलेली आणि बिग बॉसच्या घरात कारण मी बिग बॉस अगोदर केलाय आणि त्यात मी खूप चांगलं केलेलं. तर यावेळेस मला वाटलं की मी यावेळेस पण खूप चांगलं करणार, पण हेल्थ इश्यूजमुळे मला बाहेर यावं लागलं. मला ॲक्च्युली बॉडीवर खूप रिॲक्शन झालं, मला इन्फेक्शन झालं आहे आणि त्याच्या ट्रीटमेंटसाठी मला बाहेर यावंच लागलं. आणि मी रिक्वेस्ट केलेलं बिग बॉसला की प्लीज मला घराच्या बाहेर घ्या, कारण हे इन्फेक्शन तिसऱ्या दिवसापासून सुरू झालेलं जेव्हा मी घरात पोचलेली बिग बॉसच्या घरात. आणि जेव्हा आम्ही घरात जातो आम्ही सगळे टेस्ट करून जातो, तर हा इश्यू झाला आणि हेल्थच्या बियॉन्ड आपण काही करू शकत नाही. येस, बरोबर. म्हणजे नेमकं जे तुला जे झालंय, तुला रॅशेस वगैरे उठलेत, हो. ते सगळं होण्यामागे त्याच गोष्टी कारणीभूत आहेत त्या घरातल्या, तिथली स्वच्छता म्हणता येईल किंवा तिथलं हायजीन, या सगळ्या गोष्टी. जेव्हा मी घरात पोचली त्याच्या तिसऱ्या का चौथ्या दिवशी मला सुरू झालेलं. तर मला हे बॉटमवरनं सुरू झालेलं, तेव्हा मी एवढं लक्ष दिलं नाही आणि मी कंटिन्यू केलं. तर पहिला हप्ता तर चांगलाच होता, पण दुसऱ्या हप्त्यात ते थोडं थोडं स्प्रेड व्हायला लागलं. म्हणजे ते बटक्सवरनं आय थिंक ते थाईजवर यायला लागलं. मग ते कंटिन्यूस मला इच राहिली, मग ते पायावर आलं, मग ते पोटावर आलं, मग ते चेस्टवर यायला लागलं आणि जेव्हा चेहऱ्यावर यायला लागलं ना तेव्हा ती थोडी एक घंटी वाजली. आणि हे सगळं दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेलं आणि मी ट्रीटमेंट पण घेत होती घराच्या आतमध्ये. पण ते डॉक्टर्स जे मला औषधं देत होते याच्यासाठी प्रॉपर ट्रीटमेंट घ्यावी लागते, ह्याला स्कॅबिस बोलतात. तर हे एक इन्फेक्शन आहे जे खूप कंटेजियस आहे आणि हे स्किन इन्फेक्शन आहे, तर ते दुसऱ्यांना पण होऊ शकते आणि हायली कंटेजियस आहे. तर म्हणून मी रिक्वेस्ट केलेलं की प्लीज मला बाहेर काढा, कारण प्रॉपर ट्रीटमेंटची जरूरत होती. आणि तुम्ही हायजीनचं विचारता तो मी जेव्हा बिग बॉसच्या घरात चाललेली, बिग बॉसची टीम तुमच्याबरोबर बोलते राईट, तर मला काही गोष्टी विचारले गेले होते की तुमचं हायजीनबद्दल काय आहे, तुम्हाला OCD आहे का. आणि मी खूप क्लिअरली सांगितलेलं की हो मला OCD आहे, मी खूप स्पेसिफिक आहे, मी खूप चांगल्या रीतीने राहते आणि मी स्वतःची काळजी घेते, तर मला OCD आहे. आणि जेव्हा मी घरात पोचली तेव्हा मी इतके वेगळे वेगळे लोकांची भेटली आणि ते ज्या बॅकग्राऊंडवरनं येत होते ते मला OCD आणि मी हायजीन विसरूनच गेली. त्याचा काही संबंध आलाच नाही. तुम्हाला माहित आहे की घरात खूप सारे असे लोक आहे ज्यांना लिहिता येत नाही, जे खूप बाहेरनं म्हणजे गावातनं आलाय, त्यांचे 300-300 रुपये त्यांना वेजीज आहे त्यांचे, त्या बॅकग्राऊंडवरनं कोणीतरी सांगितलं ते हमाल आहे कोण. तर जेव्हा आपण अशा लोकांबरोबर राहतो आणि माणसं, पुरुष आणि बायका एकत्र जेव्हा तुम्ही वॉशरूम यूज करतात, बाथरूम यूज करतात वेट एरियामध्ये, तर खूप जणांना तिथे ॲक्च्युली माहीत पण नव्हतं की फ्लशचा बटन कुठे आहे. खूप जणांना माहीत नव्हतं. तर खूप सारे हायजीन हायजीन वॉज व्हेरी, म्हणजे काय मी सांगू, हायजीन कोणी लक्ष दिलं नाही. खूप जणांनी एकमेकांचे टॉवल वापरून टाकले, कारण टॉवल तिथे सुकवायचे तर एकमेकांचे वापरून टाकायचे, नॅपकिन्स वापरले गेले, बेडशीट कोण कोणाचाही वापरत होतं. खूप जण खाली झोपली, मग वरती झोपली, मग बॉटल्स नव्हते पाण्याचं, AC खूप होता, ऊन नव्हतं, गार्डन एरिया ओपन नव्हतं. तर खूप साऱ्या गोष्टी होत्या जे जमत नव्हत्या मला. आणि आय थिंक करोना नंतर आय थिंक एक हायजीन आणि आपली इम्युनिटी तशी खूप कमी आहे.
तर हा एक मोठा मुद्दा आहे जे बिग बॉसनी त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, कारण जो मला इन्फेक्शन पटकन होऊ शकते जे मला झालं. काही लोकांची स्किन सेन्सिटिव्ह असते. करेक्ट. येस. बरं, सुरुवातीला जेव्हा बिग बॉस सुरू झालं ना, तेव्हा एक फोटो कम्पेअर करत होते, म्हणजे निकी तांबोळीचा फोटो तुझ्या बाजूला असं कम्पेअर करत होते, की एक वेळ होती निकीने सीझन गाजवलेलं मागच्या वेळेसचं, आता सोनालीही ते सीझन तितकंच गाजवणार असा लोकांचा विश्वास होता. पण ते होताना नाही दिसलं. पण त्याच प्रेक्षकांचं तुला सुरुवातीपासूनच प्रेम मिळालेलं, की म्हणजे त्या लोकांनी असं एक्सपेक्ट केलेलं की ही अशी दिसणार आहे, पण तसं नाही झालंय. सो त्याबद्दल तू काय बोलशील? आय थिंक प्रेक्षक त्यांचं कंपॅरिझन नेहमीच राहणार आहे. आणि निकीने हिंदी पण केलाय आणि हिंदी मी पण केलाय. निकीच्या अगोदर मी हिंदी गाजवलेलं. बरोबर. तर हे कंपॅरिझन मला कळलंच नाही. पण ठीक आहे, आय थिंक ते मे बी पर्सनॅलिटी और मे बी ते हॉट ग्लॅमर त्याच्यामुळे आय थिंक कंपॅरिझन झालं असेल. पण निकी निकी आहे आणि निकी आय थिंक ती खूप चांगली कंटेस्टंट होती. त्यांनी चांगला सीझन केला आणि मी मी राऊत आहे, सोनाली राऊत, तर ते कंपॅरिझन तर झालं नाही पाहिजे. आणि काही गोष्टी असतात जे प्रेक्षकांना पण माहीत नाही, अनएक्सपेक्टेड असतात, त्या आपल्याला पण माहीत नाही, काही गोष्टी होतात. आणि फक्त ओरडून आणि रडणं हेच गेम नसतो. आणि काय झालेलं, कारण मी ऑलरेडी हिंदी केलेलं, तर माझ्यासाठी गेम खूप प्रेडिक्टेबल होता दुसऱ्यांचा. येस. हा, तू हिंदी गाजवलंयस म्हणजे सीझन 8 आणि जवळजवळ 100 दिवसांच्या वर तू तिथे होतीस. 105 days. येस. आणि त्याच्यानंतर मराठी बिग बॉस मधून तू 2 आठवड्यातच बाहेर आलीस. सो तिथे तू कानाखाली सुद्धा मारलीस, पण इथे खूप शांत सोनाली बघायला मिळाली होती. कारण मी थोडा गेम स्लो केलेला. आणि जेव्हा तुम्ही एवढे महिने राहता, तुम्ही सुरुवातीला सगळे कार्ड्स बाहेर नाही काढत. हळूहळू तुम्ही स्वतःचे शेड बाहेर काढतात. तुम्ही काय रिॲक्ट करणार, तुम्ही अनप्रेडिक्टेबल आहे की नाही, हे सगळं मी हळूहळू करत होती. आणि एक दोन आय थिंक लास्ट हफ्त्यात तर मी थोडं दाखवलेलं, ज्यात ती तन्वी ट्रिगर झालेली एकदम. तर माझा तो हळूहळू गेम सुरू होता. पण अनफॉर्च्युनेटली हेल्थमुळे मला बाहेर यावं लागलं. पण माझी फुल प्लॅनिंग होती आणि ती सुरू. हा. आणि ते मला माहित आहे ते कसं करायचं होतं. आणि ते तिथे ट्रिगर करणं खूप इझी आहे. फक्त जाऊन असं असं पेट्रोल होतायच आणि सगळे टन 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 उड्या मारत, इतकं एकदम सोपं होतं. पण जर आता सोनाली घरात असते बिग बॉसच्या, तर तुझ्या कम्पॅरेटिव्हली तितकं तुला चॅलेंज करणारं गेम मध्ये कोणता स्पर्धक होता? आय थिंक कोणच चॅलेंज करत नव्हतं, कारण माझे इमोशन्स आणि भाषावर कंट्रोल होतं ना, तर कोण मला ट्रिगरच करू शकत नव्हतं. मीच त्यांना विचारायची की कसे आहे आपण, हे असं हे तसं. तर मीच त्यांना विचारायची आणि मग मी बोलायची आणि ते ट्रिगर व्हायचे. पण ऍक्च्युली सुरुवातीपासून माझी जी प्रेझन्स आणि पर्सनॅलिटी आणि तो ॲटिट्यूड होता ना, लोकांना त्याच्यावरच थोडंसं ते अनकम्फर्टेबल होते. ते असे होते, ही कोण, ही का अशी, त्यांचा तो ॲटिट्यूडच होता. तर माझं ते प्रेझन्स आणि बोलणंच लोकांना आवडत नव्हतं. म्हणजे लास्ट एपिसोडमध्ये मला माहित नाही दाखवलं की नाही, तन्वीनी माझं आय थिंक मला नॉमिनेट केलेलं. तिने त्या चुलीत आय थिंक माझा फोटो टाकलेला. तर ती बोललेली की ती किचनमध्ये येते आणि मला अजिबात आवडत नाही ती किचनमध्ये येते. आणि मी ते ऐकलेलं. तर माझा पण काउंटर होता, पण मला ते माझं दाखवलं नाही. मी पण चुलीत. तर ते कालचा एपिसोड अख्खा एडिटेड होता, कारण ऑब्व्हियसली कारण मी हेल्थ रिझनमुळे निघाली. तर ते त्यांना दाखवायचं नव्हतं. तर मी मग तिला नॉमिनेट केलेलं, नॉमिनेट नाही, चुलीत ते टाकण्याचं मी केलेलं की तन्वी हे घर तुझं नाही आहे, तुम्ही बिग बॉसच्या घरात आहे, तुम्ही स्वतःची घरं घ्या आणि मग हे डायलॉग्स बोला. की माझ्यासमोर ती येते आणि जेव्हा मी किचनमध्ये असते मला खूप राग येतो, मला आवडत नाही कोण ज्याला मी पसंत नाही करत माझ्यासमोर, तेव्हा मी तिला काउंटर दिलेला. ते तुझी एक चांगली बाजू सुद्धा घरात दिसलेली, ती म्हणजे ना, करणनी जेव्हा रुचिताची की घेतलेली, पॉवर की, तेव्हा ती तुला इतकं काय काय बोललेली, म्हणजे ते अक्षरशः लोकांना ऐकवत नव्हतं, ती इतकं बोललेली. कारण तिचा आवाज खूप जास्त मोठा आहे, ते बाहेर सुद्धा बोलताच आहे. पण ती इतकं बोलल्यानंतर सुद्धा तू ती गोष्ट इतकी कामली घेतलीयस, त्याबद्दल तुझं खरंच कौतुक म्हणता येईल. त्याबद्दल तू काय सांगशील, की सोनाली रिअल मध्ये सुद्धा अशीच सगळ्या गोष्टी तितक्याच पद्धतीने हँडल करते, की म्हणजे काय आहे? आय थिंक रिअल लाईफमध्ये पण मी तशीच हँडल करते, कारण मला माहिती आहे की कुत्रा भुकतो आणि हत्ती चालतो. तर मी ते मास्टर केलाय तो इमोशन.
जेवढं ज्याला जे बोलायचंय, आणि मला तेव्हाच अफेक्ट करणार जो माणूस मला मॅटर करतो. जेव्हा समोरचा माणूस इम्पॉर्टंटच नाहीये, मॅटरच करत नाहीये, घेणं देणंच नाहीये, आत्ताच कुठनं उठून आलाय, आणि म्हणजे ती मेच्युरिटी पण नाहीये, आणि आम्हाला आमच्या कामावरनं आणि ह्याचा तजुर्बा आहे की कसं हँडल करायचं, इमोशन्स पण, शब्द पण, आणि एक्सपिरियन्स पण आहे. तर जेव्हा ते आपल्याला माहित आहे, आणि मला आठवते ती बोलली कुत्र्याच्या चेहऱ्याची, पण मी कुत्र्याच्या चेहऱ्याची दिसतच नाही. आता हे बोलल्यावर हसीच येणार बरोबर. मला, मी थोडी त्याच्यावर रिॲक्ट करणार. बरोबर. तर ते तर ते फनी आहे. Yes. मी ऍक्च्युली ते फनी वेनी घेतलं, आणि मला माहित होतं की या पोरींसाठी मोठी अपॉर्च्युनिटी आहे, मोठी संधी आहे, तर ते हे करणार. आणि हे आय थिंक त्यांना वाटतं हे सगळं करून ते नोटीस पण होतात, जे होतात. तर ठीक आहे, मग मी ते एक्सेप्ट केलेलं. आणि मी तिला नंतर जेव्हा ती खूप रडत होती, तिचं ओव्हर रिॲक्शन होतं, जेव्हा तिचा खूप ड्रामा झालेला, मग मला कळलेलं की थोडं तिला शांत पण करावं, कारण कोण दुश्मन तर आहे नाही, कोण जे बिग बॉसच्या घरात घडते ते तिथेच संपते. तर मी तिला सांगितलं एवढं काही दुश्मनी घेण्याची जरूरत नाही, आपण काय दुश्मन नाही खेळत, आपण इंडिया पाकिस्तान नाही खेळत आहे, तर थोडी शांत हो. Yes. आणि ही फक्त सुरुवात आहे. येस. आणि म्हणजे कम्पॅरेटिव्हली बाकीचे सीझन जर बघितले तर या सीझन मध्ये ना चोरी खूप प्रचंड वाढली आहे. सो तुला त्याच्याबद्दल काय बोलायचं? इव्हन आत्ताचा पण मी सांगते तुला, तन्वीवर आरोप लावलाय चोरीचा, आजच्याच एपिसोड मध्ये ते दाखवणार आहेत. सो या सगळ्याबद्दल तुला काय वाटतंय? कोणी चोरी केली? असं तिच्यावर आरोप आहे असा. अच्छा, हा, तन्वीवर. सो तिने तीही काय खूप अशी चोरलं आयुषला? हा, त्याला तुला विचारा. तन्वी नाही आवडत का? नाही, मी तर ते ट्रिगर न टिंग केलं Yes. की फक्त एक शब्द बोलायचा आणि सगळे उडतात. पण बेसिकली याला रोस्टिंग बोलतात, बरोबर. जे लोकांना कळत नाही. पण मग सोनाली म्हणजे जेव्हापासून आम्ही बघतोय ना की ती तिची एकटीच गेम प्लॅन करते, कारण ती टोळीमध्ये सुद्धा तितकीच बसते आणि ती बाकीच्या लोकांसोबत सुद्धा तितकीच बसते. So Correct. तू असं काही ठरवलं नव्हतंस ना की मला याच ग्रुपमध्ये कंटिन्यू करायचंय किंवा? ऍक्च्युली मी तिथे सगळ्यांबरोबर माझं रॅपो आहे, तर मी सगळ्यांबरोबर बोलते, सगळ्यांबरोबर बसते. या तक की जे तुम्ही नावं घेतल्या रुचिता, मी तिच्याबरोबर पण बोलते, आणि मी तन्वी बरोबर पण बोलते. तर मी तेवढंच सगळ्यांबरोबर बोलते, आणि रॅपो, रिलेशनशिप, आणि तेवढंच आहे. तिच्यावर काय चोरीचं, ते काय चोरीचं आहे? ते आता आज समजणार. अच्छा ती अच्छा, तिथंच काय आहे. चोरी केली तिने? तेच आज समजणार आहे. तोच आयुष. मस्ती. मी तुला काही नावं घेते. मला त्यांच्याबद्दल फक्त सांग की त्यांचा गेम किंवा त्यांचं वागणं कसं आहे ते करण. तो खूप अॅनलाइज करतो, आणि खूप कोडेड आणि डिकोडेड आहे. तुला त्याचा गेम आवडतोय की? हो, इंटरेस्टिंग आहे. तन्वी? म्हणजे खूप अनएक्सपेक्टेड होते जेव्हा त्यांनी चावी दिलेली आहे. मला वाटलं ती एवढी रडत आहे, एवढं ती करत आहे, तर तो चावी देन, पण त्यांनी नाहीच दिली. तो एकदम हे होता, ठाम होता त्याच्या. तन्वी? एक्स्ट्रा ड्रामा, एक्स्ट्रा तडका, एक्स्ट्रा सगळं. आता काही बोलत आहे एक्स्ट्रा आहे. अनुश्री? अनुश्री इंटरेस्टिंग गेम. या सीझन मध्ये आय थिंक चोरीचा विषय तिच्याचमुळे आलाय, आणि तिने शोवर एक्सेप्ट पण केलाय की ती अशीच आहे सुरुवातीपासनं. प्रभू हुशार आहे. तुला प्रभूचा गेम तितकाच आवडतोय? तो सिंपती घेऊन खेळतोय, तो गरिबी कार्ड खेळतोय, असं तुला वाटतं का? तिथे सगळेच कार्ड सगळेच घेऊन फिरत आहे, सगळेच कार्ड आहे. कोण वुमन कार्ड आहे, कोण कोण मॅन कार्ड आहे, कोण झोपड्याचा कार्ड वापरत आहे, कोण सिंपतीचा वापरत आहे, कोण एम्पतीचा वापरत आहे, कोण चालाकीचा वापरत आहे. तर सगळेच कार्ड वापरत आहेत. येस. घरात सर्वात रिअल कोण वाटतं तुला? सर्वच रिअल आहे. फक्त ते ज्या हिशोबाने वागतात ते थोडं वेगळं आहे. बाकी तर रिअल तर सगळेच आहे, कोण फेक तर एवढं नाही आहे. पण काही जण बोलतात आम्ही गेम खेळायला आले तर आम्ही असे आहे, पण बाहेर आम्ही असे नाही. एखाद्या फेक असा वागतोय त्या स्पर्धकाचं नाव घ्यायचं असेल तर तू कोणाचं घेशील? विशाल. तो थोडा करतो कॉमेडी, ते कळलं ते पकडला जात. म्हणजे ते असं असते, अच्छा करा. अच्छा. कोण जास्त रागीट आहे, अँग्री बर्ड सारखं सतत? राग आय थिंक ती तन्वीच ना, ती एकदम शिट्टी कुकर, ते कुकरची शिट्टी वाजते. घरात तुझ्या व्यतिरिक्त टास्क अजून कोणी चांगले खेळलेत असं तुला वाटतं? टास्क तर आय थिंक रुचिता एक चांगली टास्क खेळते.
ती आली म्हणजे मार तोड झाड सगळं उखाडणं हा आहे जे आय थिंक लोकांना आवडते. आणि दुसरं कोण टास्क खेळते, कधी कधी प्रभूनी पण लास्ट टास्क चांगला खेळलेला. हो हो. आय थिंक तो पण चांगला होता, अनएक्सपेक्टेड होता. एक दिव्या पण चांगला टास्क खेळते. हम्म. एक व्यक्ती ज्याच्याशी बाहेर कायम अशी स्ट्रॉंग मैत्री ठेवशील अशी कोणी व्यक्ती आहे का त्या घरातली? आय थिंक सगळ्यांबरोबर सगळे चांगले आहे. सर्वात जास्त म्हणजे तेच हाय हॅलो नाईस Okay. व्हेरी बरं. उठणं भेटणं सगळ्यांबरोबर. सर्वात जास्त ड्रामा कोण होतं घरामध्ये? कोण जास्त ड्रामा करायचं? आय थिंक सगळेच ड्रामा करतात. विशाल ड्रामा करतो, तन्वी ड्रामा करते, बापटचा एक वेगळा झोपड्याचा ड्रामा असतो. तर यातलं कोण जिंकलं तर तुला जास्त आवडेल असं काही आहे? कोणी जिंका मला आवडेल. आता सध्या सोनाली अशीच आहे. ज्याला जिंकायचं जिंका, मला तर आवडेलच. पुन्हा बिग बॉसची ऑफर आली तर इट्स लाईक जो जीता बाई सिकंदर. इथून पुढे बिग बॉसची ऑफर आली, हिंदी असू दे किंवा मराठी असू दे, तू ऍक्सेप्ट करणार? नाही, मी यावेळेस थोडं बघणार. हायजीन काय म्हणजे मी थोडे नीट विचारून विचारपूस करून जाणार. अच्छा. बरं आधी कारण माझं कम्पॅरिझन आणि एक्सपेक्टेशन हिंदी सारखं होतं. ओके. आधीची सोनाली म्हणजे फेम मिळायच्या आधीची सोनाली आणि आत्ताची सोनाली यामध्ये काय फरक आहे, म्हणजे काय सांगशील जाता जाता? यावेळेस सोनाली खूप कॉन्फिडंट आहे आणि तिला घरात बोललेलं की ती चांदीचा चमचा घेऊन पैदा झालाय. तर मी सांगते हा मी चांदीचा चमचा घेऊन तर नाही पैदा झालाय, पण चांदीचा चमचा आहे. बॉर्न विथ द सिल्वर स्पून आणि गोल्डन स्पून पण आहे, म्हणून माझं नावच सोनाली आहे. आणि मी एस्पायर करत आहे टू हॅव अ डायमंड स्पून. फ्रॉम गोल्डन रेशन कार्ड टू डायमंड रेशन कार्ड, हेच एस्पायर करत आहे. येस, म्हणजे मला मुलाखत घेताना असं वाटलं की सोनाली तितकीच बेधडक आहे. हा. येस. खूप छान वाटलंय तुझ्याशी बोलून. काय सांगशील जाता जाता? प्रेक्षकांना नमस्कार, मी आहे सोनाली राऊत आणि थँक्यू व्हेरी मच मला सपोर्ट करण्यासाठी. बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये मला तुमचं प्रेम खूप मिळालं. मला असंच प्रेम करा आणि हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. प्रेमाचा दिवस आहे.